ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानदेवांची 11व्या अध्यायाची प्रस्तावना. भाग 5. ज्ञानदेवांचा श्रोत्यांशी संवाद. ओव्या आहेत 15 ते 20. ज्ञानदेवांनी 11व्या अध्यायात शांत व अद्भुत रस एकत्र आले असून हा अध्याय म्हणजे भगवंतांच्या विश्रांतीचं ठिकाण आहे असं स्पष्ट केलं. आता ते श्रोत्यांशी संवाद साधत आहेत. याची लागी माझे विनविले आई कीजे, तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. याच करता मी जी विनंती करीत आहे ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की तुम्ही संतांनी मी कथा वर्णन करत आहे इकडे लक्ष द्यावे. तेवीची तुम्हा संतांची सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्या मज. तसेच तुम्हा संतांच्या सभेमध्ये अशी ही सलगी करणे माझ्यासारख्याच खरोखर योग्य नाही. पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे. अहो पुसा आपणची पढविजे, मग पढे तरी माथा तुकीजे, का करविलेनी चोजे न रिझे बाळका माय. अहो आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी. किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही का? तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले, म्हणून अवधारे जो आपुले आपण देवा. त्याप्रमाणे मी जे जे प्रतिपादन करतो महाराज ते तुम्हीच शिकवलेले आहे. एवढ्या करता अहो संतजन हो, आपण शिकवलेले आपणच ऐकावे. हे सार स्वतःचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. महाराज हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे, तर आता यास आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळभारे फळा येईल, तुमचे धर्मे होईल सुकाळ जगा. मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळास येईल व तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केला म्हणजे जगास श्रवण सुखाचा लाभ होईल. ज्ञानदेव नेहमीप्रमाणे श्रोत्यांशी संवाद साधून आपली नम्रता प्रकट करत आहेत. भगवंतांच्या विश्रांतीचे ठिकाण असणाऱ्या या 11व्या अध्यायातही अर्जुन भगवंतांच्या जवळ जाऊन पोचला आणि ज्ञानदेव गीतार्थ मराठीत सांगणार आहेत. त्यामुळं श्रोत्यांनाही भगवंतांच्या विश्रांतीचे ठिकाण असणाऱ्या या अध्यायापर्यंत पोचता येणार आहे. पण त्यासाठी आवश्यक आहे ती श्रोत्यांची ज्ञानदेवांच्या व्याख्यानाशी तद्रूपता. म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांना विनंती करत आहेत की तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. वास्तविक संतांच्या सभेमध्ये आपल्यासारख्या अज्ञ बालकांना गीतेवर काही बोलणं हे योग्य नव्हे असं म्हणून ते आपली नम्रता प्रकट करतात. श्रोत्यांनी ही या बालकाची बडबड आई आपल्या मुलाचे बोल ऐकून घेते त्याप्रमाणे ऐकून घ्यावेत असे त्यांनी संत सभेला सांगितलेलं आहे. आपले लेकरू बोबडे बोल जरी बोललं तरी माता आनंदून जाते. ती त्याच्याशी बोबडे बोलातच संवाद साधते. तसे मातेच्या ममतेने श्रोत्यांनी आपले बोलणं ऐकून घ्यावं असं ज्ञानदेव सांगतात. त्यांनी दुसरा दृष्टांत पोपटाचा दिलेला आहे. विठू विठू बोलायला शिकवावं व मग तो तसे बोलू लागला की आपण शिकवल्याप्रमाणे हा बोलू लागला याचा आनंद शिकवणाऱ्यालाच होतो. किंवा आई मुलाला एखादी गोष्ट शिकवते मग आपले मूल ती गोष्ट करू लागले की त्याचा आनंद आईलाच होतो. तसे ज्ञानदेवांचे व्याख्यान श्रोत्यांनी मातेच्या ममतेने आनंदाने ऐकावं असं ज्ञानदेव श्रोत्यांना सांगत आहेत. ज्ञानदेव जे सांगत आहेत ते वास्तविक श्रोत्यांनीच त्यांना शिकवलेलं आहे असं ते नम्रपणानं सांगतात. हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाड. हे सारस्वताचं झाड श्रोत्यांनीच लावलेलं आहे आणि त्या झाडाची जर चांगली वाढ होणे अपेक्षित असेल तर त्या झाडाला पाणी द्यायला हवं. त्याप्रमाणे या सारस्वताच्या झाडाची चांगली वाढ व्हायला हवी असेल तर श्रोत्यांनी आपले अवधान रूप पाणी या झाडाला द्यायला हवं. त्या पाण्याचं शिंपण या झाडाच्या मुळाशी करायला हवं. तेव्हाच या सारस्वताच्या झाडाची चांगली वाढ होईल.
मग आपणच लावलेल्या झाडावर आलेली फुलं आणि फळं पाहण्यात आपल्यालाच आनंद व्हावा. तसंच हे ज्ञानदेवांचे बोल ऐकताना श्रोत्यांना आनंद होणार आहे. कारण हे सारस्वताचे झाड नवरसाने जे भाव निर्माण होतात त्या फुलाने बहरणारे, अर्थरूपी फळांनी लगडणारे. पण त्यासाठी श्रोत्यांचं अवधान ही महत्वाची गोष्ट आहे. वक्ता जे काही सांगतो त्याकडे श्रोत्यांचं चित्त नसेल तर वक्ता आपली व्याख्यान आवरता घेतो. सभाजनांना मुक्ती सुलभ करून देण्याचे सामर्थ्य ज्ञानदेवांच्या वक्तृत्वात आहे. पण त्या व्याख्यानाशी तद्रूप होणे मात्र आवश्यक आहे. श्रोत्यांचे लक्ष असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. 9व्या अध्यायात ज्ञानदेवांनी सांगितलं होतं की वक्ता हा वक्ताचे नव्हे श्रोते नवीन. श्रोत्यांच्या अवधानावर वक्त्याचं बोलणं अवलंबून असतं. तेव्हा भगवंतांच्या विश्रांतीच्या ठिकाणी अर्जुन जसा श्रवणाच्या सहाय्याने येऊन पोहोचला त्याप्रमाणे श्रोत्यांना सुद्धा ज्ञानदेव तिथपर्यंत घेऊन जाणार आहेत. फक्त त्यासाठी श्रोत्यांचं अवधान आवश्यक आहे. अर्जुन जसा श्रवणाच्या सहाय्याने येऊन पोहोचला त्याप्रमाणे श्रोत्यांना सुद्धा ज्ञानदेव तिथपर्यंत घेऊन जाणार आहेत. फक्त त्यासाठी श्रोत्यांचं अवधान आवश्यक आहे. नंतर ज्ञानदेवाने आपल्या गुरूंना माझ्या मुखातून ग्रंथ बोलवा अशी विनंती केलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.